नमस्कार प्रिय मित्रांनो, उगवत्या सूर्याचे आभार माना, मावळत्या सूर्याचे आभार माना, जीवलग मित्रांचे आभार माना, कट्टर दुश्मनांचे आभार माना, सुखाचे आभार माना, दुःखाचे आभार माना, निराशा भय यांचे सुद्धा आभार माना. हो, इतकंच नाही तर झाडांचे आभार माना, पशुपक्ष्यांचे आभार माना, जन्मदात्या आई वडिलांचे आभार माना, आपल्या मित्रांचे आभार माना, गुरुजनांचे आभार माना. मित्रांनो, निस्वार्थी माणूस असतो तोच सर्वांचे आभार मानतो, आणि जो स्वार्थी माणूस असतो तो जीवनात कधीच कुणाचे आभार मानत नाही. मग आपण स्वार्थी आहोत की निस्वार्थी? आता तुम्ही म्हणाल की आम्ही निस्वार्थी आहोत. जर तुम्ही निस्वार्थी असाल तर मला सांगा प्रिय मित्रांनो, तुम्ही कधी या धरणी मातेचे आभार मानले आहेत का? सांगा, या धरणी मातेचे आभार कधी तुम्ही मानले आहेत का? नाही ना? मग मला सांगा, तुम्हाला निस्वार्थी कसं म्हणायचं? अहो, ही धरणी माता आपल्याला अन्न देते. अहो, राहण्यासाठी घर आपण कुठं बांधतो? तर या धरणी मातेवरच बांधतो ना. आणि त्याच्यानंतर नानाविधी आपण या धरणी मातेच्या अंगावर करतो. अहो, सख्खी आई आपल्याला एवढं सांभाळणार नाही तेवढं आपल्याला या धरणी मातेनं सांभाळलंय. अहो, आपल्यालाच नाही तर आपल्या वडिलांना, आजोबांना, पंजाला, खापर पंजोबाला, अहो आपल्या कितीतरी पिढ्या, आणि आपल्याच नाही, या जगात किती माणसं, किती पशु, किती वृक्ष, किती डोंगर कुठं आहे? या धरणी मातेवर आहे. मग प्रिय मित्रांनो, निस्वार्थी कोण आहे? तर ही धरणी माता आहे. या धरणी मातेचे आपल्यावर अनंत जन्माचे, कोट्यान कोटी जन्माचे उपकार आहेत, आणि आपण त्या धरणी मातेला साधं थँक्यू बोलत नाही, त्या धरणी मातेचे कधी आभार मानत नाही. असं करू नका. सकाळी उठलं की पहिलं हात धरणी माते जमिनीवर ठेवा आणि म्हणा, हे धरणी माता, तुझे आभार मानतो, कारण तू आम्हाला अन्न देते, आमचा लहान मुलांसारखा सांभाळ करते. हे धरणी माता, तुझे आभार मानतो. अहो, एवढंस थँक्यू बोलायला काय जातं? बोलून तर बघा, आणि मग मला सांगा तुमच्या जीवनात काय परिवर्तन होतं की नाही. त्याच्यानंतर आपण झाडापासून फळं खातो, त्याच्यानंतर सावली घेतो. ऊन लागलं की, अहो, पाऊस आपल्याला कुणामुळे मिळतो? या झाडांमुळेच मिळतो. पण आपण कधी झाडाचे आभार मानत नाही. झाडं तर आपण लावतच नाही, आणि जरी आजूबाजूला एवढी झाडं असली तरी त्या झाडांचे तुम्ही कधी आभार मानलेत का? नाही. स्वतःच्या मनाला विचारा. आज तुमचं वय काय तुम्हाला माहित आहे, पण कधी रस्त्यावर चालताना आजूबाजूला झाडं दिसली की हात जोडा त्या झाडांना आणि म्हणा, हे झाडांनो, तुमचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला फळं देता, आम्हाला सावली देता, आमचं रक्षण करता, पर्यावरणाचं रक्षण करता, म्हणून हे झाडा तुझे आभार मानतो. अहो, आभार मानून बघा. हो, जीवनात तुमच्या परिवर्तन होईल.
जो वारा आहे, या वाऱ्याचे कधी आभार मानलेत का? तुम्ही जिवंत कशामुळे माहिती का? या वाऱ्यामुळे. श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, आत घेतो, बाहेर सोडतो. पण प्रिय मित्रांनो, या वाऱ्याचे कधी तुम्ही आभार मानलेत का? नाही ना? मग आभार माना. अहो, पाणी पितो, त्या पाण्याचे कधी आभार मानलेत? आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचे आभार मानायचे का? कितीच वेळ जाईल, काय वेळ जात नाही. परमेश्वराने तुम्हाला 24 तास दिलेले आहेत आणि या सर्वांचे आभार मानायला 5 मिनिट सुद्धा जाणार नाही हो. पंचमहाभूतानं आपलं शरीर बनलं, हे संपूर्ण पर्यावरण बनलं. आपण आणि हे पर्यावरण काय वेगळे नाहीये. पण आपण आभार मानतो का? नाही मानत. आता दुःखाचे आभार माना. तुम्ही म्हणाल संकटाचे आणि दुःखाचे कोणी आभार मानतो का? माना. कारण संकट आणि दुःख हेच तर आपले खरे शिक्षक आहे, खरे गुरु आहे. अडचणीच्या काळातच आपल्याला कसं जगायचं हे शिकवतं. कोण शिकवतं? आपल्यावर आलेली वाईट परिस्थिती, आपल्यावर आलेले दुःख, आपल्यावर आलेले संकट हेच तर आपल्याला जीवन जगायला शिकवतं. म्हणून दुःखाकडे नकारात्मक दृष्टीनं बघू नका, सकारात्मक दृष्टीनं बघा. मग तुम्हाला कळेल खरंच जीवन सुंदर आहे. त्या दुःखाला सलाम करा, त्याचे आभार माना. मित्रांचे आभार माना. मित्र तुमच्या आयुष्यात म्हणजे पायात जर काटा जर घुसला आणि तो जर काढल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? बरं वाटतं. अरे अरे अरे, पायातला काटा काढला बाबा. काटा रोतल्यावर किती दुखतं आणि काटा काढल्यावर बरं वाटतं. अगदी तसं अडचणीच्या काळात जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्या पायात जणू काटाच रुतलेला असतो आणि एखादा मित्र येतो, आपल्या पायातला काटा हळूवार काढतो, आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्याला मदत करतो. त्याचे आभार आयुष्यभर माना.